तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEE युनिट 5 मोस्ट रिपीटेड न्यूमेरिकल ऑन ट्रान्सफॉर्मरवर बघणार आहोत. तर त्यात आपल्याला पॉवर फॅक्टर आपल्याला दिलेला असतो. त्यांनी पॉवर फॅक्टर काही पण व्हॅल्यू असते 0.8 0.2 अशा पद्धतीत. तर आपल्याला त्यावर बेस फुल लोड इफिशियन्सी काढायला लावतात आणि आता हाफ लोड इफिशियन्सी काढायला लावतात. तर त्याचा फॉर्म्युला तर मी तुम्हाला सांगतो. फुल लोडचा फॉर्म्युला काय आहे, KVA इंटू 10⁻² इंटू पॉवर फॅक्टर हे सेम इथं घ्यायचं आणि त्याला प्लस PI प्लस PCU फुल लोड करायचा आणि इंटू 100 करायचा. फॉर्म्युला ट्रिक्स लक्षात ठेवायचे. तर बघा, फक्त हे एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं हेच खाली इथं प्लस करायचं, प्लस PI इंटू ते PI प्लस PCU फुल लोड इंटू 100 आणि आन्सर कायम तुमचा पर्सेंटेजमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर इथं हाफ लोडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हाफ लोडमध्ये आपल्याला जे की फुल लोडचं जे आपल्याला व्हॅल्यू असणार आहे ते आधी आपल्याला हाफ लोडमध्ये कन्वर्ट करायला 1/4 त्याला डिवाईड करायचं. तर 4ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला जे काय असेल ती व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. 1/4ने PCU म्हणजे कॉपर फुल लोडला डिवाईड करायचं आहे. तर अशा पद्धतीने अजून त्याचा फॉर्म्युला काय 0.5 इंटू KVA इंटू 10⁻³ इंटू पॉवर फॅक्टर सेम इथं घ्यायचं आणि प्लस PI आणि प्लस PCU हाफ लोड आणि इंटू 100 करायचं आणि जे काय आन्सर येईल तुमचं पर्सेंटेजमध्ये असणार आहे. आता हे आपण बघितली फॉर्म्युला. तर ह्याच फॉर्म्युल्यावर बेस तुम्हाला क्वेश्चन पेपरला येतात. आता ह्या क्वेश्चन जर आला तर तुम्हाला हा 6 मार्क्सला येऊ शकतो किंवा 8 मार्क्सला पण येऊ शकतो. नवीन पॅटर्ननुसार तर मला वाटतं 6 मार्क्सलाच पण येतील हे न्यूमेरिकल. तर न्यूमेरिकल आल्यानंतर तर त्याच्यावर आधी तुम्हाला काहीतरी ट्रान्सफॉर्मर तुम्ही वाचून ठेवा. प्रिन्सिपल किंवा वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर तिथं, कारण जोडून प्रश्न येतो. प्रिन्सिपल प्लस वर्किंग वाचून ठेवा ट्रान्सफॉर्मरचे, ती येतेच आणि त्याला जोडून न्यूमेरिकल येतात. तर हे न्यूमेरिकल सॉल्व कसे करायचे, तर ते फर्स्ट न्यूमेरिकल आहे आपलं हे लेटेस्ट 2025चं एक्झामचं. हे आपण सॉल्व कसं करायचं आता ते बघू. आता आपल्याला काय दिलं आहे इथं 150 KVA आणि 1000 व्होल्टेज 230 व्होल्टेज 50 हर्ट्ज सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तर आता हे 4 व्हॅल्यू तर घेऊन दिले. तर फर्स्ट व्हॅल्यू आपली कोणती आहे, जी की आता आपण इथं लिहितो. तिथं मला KVA दिले किती 150 किलो व्होल्ट ॲम्पियर जे काय असेल ते, आणि त्याच्यानंतर व्होल्टेज V1 दिलेलं आहे त्यांनी किती 11,000 दिलेलं आहे आणि जे V2 दिलेलं आहे आपल्याला किती 230 वोल्ट आणि फ्रिक्वेन्सी दिलेली त्यांनी आपल्याला किती 50 हर्ट्ज. आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज आयरन लॉसेस ऑफ किती दिले 400 म्हणजे 1400 1400 म्हणजे याला आपण काय करतो PI घेतो. हे किती दिले 4000. नंतर जे की आयरन लॉसेस दिले आपल्याला, मग PCU कोणते दिलेले आहे इथं बघा, PCU फुल लोड दिलेलं आहे बघा. हा शब्द खूप मेन आहे, फुल लोड. इथं ब्रॅकेटमधलं याचं FL इक्वल टू किती दिलेलं आहे ते 1600 वॅट झालं. हे गिवन. आता तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, इफिशियन्सी ऑफ द फुल लोड ॲट 0.7. मग तुम्हाला पॉवर फॅक्टर दिलेला आहे त्यांनी किती 0.707. मग त्याचा फॉर्म्युला टाकायचा पर्सेंटेज FL इक्वल टू याचा फॉर्म्युला काय आहे KVA इंटू 10⁻³ इंटू PF. मग सेम हाच फॉर्म्युला परत राईट करायचा KVA इंटू 10⁻³ इंटू PF प्लस. तर आपल्याला काय करायचं, याला ब्रॅकेट देतो मी, याला ब्रॅकेट देऊन प्लस PI प्लस CU फुल लोड आणि इंटू 100 करायचं. आता याच व्हॅल्यू आपण पुट करू. आता KVA आपला किती जो की 150 आहे 103 पॉवर फॅक्टर किती तुमचा 0.707. KVA किती परत हेच परत खाली यायचं 1 परत 10⁻³ इंटू 0.707 आणि प्लस PI किती तुमचावाला PI 1400 आणि PCU फुल लोड किती तुमचावाला 1600 वॅट आणि इंटू 100 करायचं, जे की पर्सेंटेजमध्ये आन्सर येतं. मग आता मी हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यावर मला आन्सर भेटतं 97.24%, जे की
पर्सेंटेज ऑफ एन ऑफ फुल लोड येणार आहे. आता हे झालं माझा फुल लोड म्हणजे इफिशियन्सी बरं का, इफिशियन्सी ऑफ फुल लोड. मग आता त्याच्यानंतर मला त्यांनी काय सांगितलं, फॉर हाफ लोड ऑफ अ फुल लोड ॲट 0.8. आता यांच्याकडून आहे ना हे शब्द चुकीत झाले, फुल लोड इथं म्हणायचे त्यांना, फुल लोड ॲट 0.8 पॉवर फॅक्टर. तर मग मी काय करतो, पी एफ मला पॉवर फॅक्टर दिले 0.8. तर आता मला काय काढायचं आहे, पर्सेंटेज ऑफ एन हाफ लोड आहे ना, मग एच एल घेतो मी. पण मला इथे जो पी सी यू एच एल नाही माझ्याकडं, त्याचा फॉर्म्युला आहे 1/4 इंटू काय जो व्हॅल्यू पी सी सी यू, इथे फॉर्म्युला असा असतो तो 1/4 इंटू पी सी यू फुल लोड, हा फॉर्म्युला असतो कशाचा, पी सी यू हाफ लोडचा. मग आता मी ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला इथं काय याचा आन्सर येणार आहे 400 बरोबर, 400. मग आता मी याचा फॉर्म्युला राईट करतो, याचा फॉर्म्युला मी इथं खाली घेतो. फॉर्म्युला काय याचा 0.5 इंटू के व्ही ए इंटू 103 इंटू पी एफ पॉवर फॅक्टर अपॉन सेम. परत खाली काय 0.5 इंटू के व्ही ए इंटू 103 इंटू पी एफ बरोबर. आणि प्लस मग आपल्याला काय करायचं, पी आय प्लस पी सी यू हाफ लोड इंटू 100. मग आता मी फक्त व्हॅल्यू पुट करतो आणि आन्सर काढतो. मग 0.5 इंटू 150 इंटू 10⁻³ इंटू 0.8 पॉवर फॅक्टर बरोबर अपॉन काय 0.5 इंटू 150 इंटू 103 इंटू 0.8 आणि प्लस पॉवर फॅक्टर किती 1400 प्लस हा 400 इंटू या 100ला मल्टिप्लाय केलं मी. हे माझ्याकडे किती येतं 97.08%, जे की मी ऑलरेडी कॅल्सीमध्ये काढले. हे हाफ लोड आला माझ्याकडं आन्सर. आता मी तुम्हाला सगळ्या न्यूमेरिकल सॉल्व करताना सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे की जे आन्सर आलं आहे तुम्ही त्याला हायलाईट करा, जे बॉक्स करा, जेणेकरून तुमचे मार्क्स द्यायला आपला जो एक्झामिनर त्याला लक्षात आलं पाहिजे, सरांना लक्षात आलं पाहिजे. ते फर्स्ट न्यूमेरिकल आपण याच्यावर सोडवलं, जे की 2025चं आहे, 2025चं लेटेस्ट न्यूमेरिकल आहे. मग आपण नेक्स्ट पेजवर जाऊ, जे की न्यूमेरिकल आहे, जे की आता हे प्रिव्हियस इयरचे न्यूमेरिकल आहे. तर मी ते पण तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. तर फर्स्ट आपल्याला V1 दिलेला आहे त्यांनी, V1 किती आहे आपल्याला 3300 बरोबर. V2 आपल्याला 110 आणि फ्रिक्वेन्सी दिलेली त्यांनी आपल्याला 50 हर्ट्स. त्याच्यानंतर के व्ही ए दिले आपल्याला त्यांनी 50 के व्ही ए दिलं आपल्याला त्यांनी 50. त्याच्यानंतर त्यांनी काय बोललेलं आहे, हॅज अ फुल लोड कॉपर लोड पी सी सी यू फुल लोड कॉपर लोड 1600 वॅट. म्हणजे पी सी सी यू फुल लोड किती दिलं आहे तुम्हाला, पी सी यू फुल लोड इक्वल टू किती 1600 वॅट बरोबर. त्याच्यानंतर आयरॉन लॉसेस म्हणजे पी आय दिलेला आहे तुम्हाला किती 1800 वॅट झालं. आता हे आपण पुट करू. आता त्यांनी काय फुल लोड काढायला लावला म्हणजे पॉवर फॅक्टर घ्यायचा आपल्याला किती 0.7 आणि इथं पॉवर फॅक्टर घ्यायचा आपल्याला जो की किती 0.85 हाफ लोडसाठी. मग आता इफिशियन्सी फुल लोड इक्वल टू फॉर्म्युला काय के व्ही ए इंटू 10⁻³ इंटू परत हेच खाली घ्यावं लागतं के व्ही ए इंटू 10⁻³ इंटू पी एफ बरोबर प्लस पी आय आणि प्लस पी सी यू फुल लोड इंटू 100 हा फॉर्म्युला. मग आता आपण याच्यात काय करू, व्हॅल्यू पुट करू. के व्ही ए किती आहे आपल्याला जो की 15 इंटू 10⁻³ आणि पॉवर फॅक्टर काय आहे 0.7 बरोबर. आणि के व्ही ए किती आहे सेम हेच इथं पुट करायचं 15 इंटू 10⁻³ इंटू 0.7 आणि आपल्याला पी आय किती पी आय प्लस किती 1800 आणि प्लस पी सी सी यू फुल लोड किती आपल्याला 1600 आणि इंटू हे 100 बरोबर. याचं माझ्याकडं आन्सर येतं जे की 91.50 मी ऑलरेडी काढलेलं आहे 50%. हे काय आलं आपल्याला पर्सेंटेज इफिशियन्सी ऑफ फुल लोड.
आता जे की आता हाफ लोडचं काढायचं आहे, मग हाफ लोडचं काढायला आपल्याकडं पी सी सी यू एच एल नाही, मग मी काय करतो पी सी सी यू एच एल इक्वल टू 1/4 पी सी सी यू एफ एल. मग हे किती माझ्याकडं 1/4 इंटू पी सी सी किती 1600, म्हणजे माझ्याकडे काय आलं हे 300, म्हणजे सॉरी 400 आलं बरोबर. मग आता माझ्याकडं फॉर्म्युला एन एच एल इक्वल टू बरोबर 0.5 इंटू के व्ही ए इंटू 10⁻³ इंटू पी एफ हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं बरोबर. मग आपण खाली घेतो आता परत 0.5 इंटू के व्ही ए इंटू 10⁻³ इंटू पी एफ प्लस इथं काय आपल्याकडं पी आय, इथं ब्रॅकेट देतो मी याला ब्रॅकेट बरोबर, पी आय प्लस इथं काय येईल पी सी सी एच एल इंटू 100 हा फॉर्म्युला. आता मी फक्त व्हॅल्यू पुट करतो 0.5 इंटू 1 आपलं के व्ही किती 50 बरोबर, आणि इंटू 10⁻³ आणि पॉवर फॅक्टर किती 0.85. सेम हीच व्हॅल्यू मला खाली ॲड करायची 0.5 इंटू 50 इंटू 10⁻³ इंटू 0.85 हां. परत पॉवर फॅक्टर किती आपल्याकडं जो की 1800 प्लस हा आयरन लॉसेस सॉरी, आणि हे त्याच्यानंतर पी सी सी एच एल किती आपल्याकडं 400 आणि इंटू हा 100. मग आपल्याकडे याची व्हॅल्यू काय येते जे की मी ऑलरेडी काढली 90.62% बरोबर माझ्याकडे हे आलेलं आहे. मग हे काय इफिशियन्सी ऑफ अपलोड आलेलं आहे. आता याला जे आपली पद्धत आहे जे की आन्सर आलं त्याला बॉक्स करा, म्हणजे एक्झामिनर लक्षात येईल. सिम्पल बॉक्स करायला 1 मिनटं पण नाही. दुसरं न्यूमेरिकल. त्याच्यानंतर आता तिसरं न्यूमेरिकल आपल्याला जे बघायचं आहे जे की 1 फेज ट्रान्सफॉर्मर आहे. आता त्याच्यात काय करायचं आपल्याला ते पण मी तुम्हाला सांगतो, खूप इझी आहे, त्यात काय अवघड नाही. आता के व्ही ए किती दिलं आहे आपल्याला, के व्ही ए त्याने दिलेला आहे 18 के व्ही ए. दुसरा V1 दिलेला आहे त्यांनी किती 1000 आणि V2 दिलेला आहे त्यांनी 250 आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यांनी आपल्याला 15 हर्ट्ज. ट्रान्सफॉर्मर हॅज आयरन लॉसेस किती दिलेले पी, आणि त्याच्यानंतर फुल लोड कॉपर म्हणजे पी सी सी यू एच एल सॉरी पी सी सी यू फुल लोड दिलेला ना, म्हणजे एफ एल इक्वल टू किती 1200 वॅट. आणि फाइंड इफिशियन्सी ॲट फुल लोड म्हणजे पॉवर फॅक्टर किती दिलेला आपल्याला 0.8. आणि इकडं दुसरा पॉवर इथं मी एच एल लिहितो आणि इथं मी फुल लोड लिहितो, याचा किती दिलेला आहे पॉवर फॅक्टर. मग आता आपण आन्सर काढू, डायरेक्ट मी व्हॅल्यू पुट करतो आणि आन्सर काढतो. तर बघा फर्स्ट आपल्याला काय पॉवर फॅक्टर 0.8 दिलेला आहे फुल लोडसाठी. आता मी ते घेतो इफिशियन्सी ऑफ फुल लोड इक्वल टू 0 फॉर्म्युला काय के व्ही ए इंटू 10⁻³ इंटू पी एफ बरं, के व्ही ए इंटू 10⁻³ इंटू पी एफ मतलब ब्रॅकेट याला प्लस पी आय प्लस पी सी सी यू एफ एल इंटू 100 बरोबर. आता मी हे माझं इज इक्वल टू तो इकडं होतं, थोडं तुम्ही समजून घ्या ते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. के व्ही ए किती आपला 80 इंटू 10⁻³ पॉवर फॅक्टर काय आपला 0.8. आपण काय 80 इंटू 10⁻³ इंटू 0.8 बरोबर, आणि प्लस पी आय किती आपला जे की 80 आणि प्लस पी सी सी ओ किती आपला 1200 आणि इंटू 100. तर माझ्याकडं आन्सर येतं आहे, याचं मी ऑलरेडी आन्सर काढलेलं आहे जे की 96.97%. मी हे कालं पर्सेंटेज एन ऑफ एफ एल फुल लोड. आता जे की मला आता हाफ लोडचं काढायचं आहे. मग आता पी सी यू म्हणजे कॉपर हाफ लोड इक्वल टू 1/4 इंटू पी सी यू एफ एल. मग आता फॉर्म्युला काय 1/4 इंटू आपल्याकडं पी सी यू एफ एल किती 1200, म्हणजे हे काय आलं माझं 300 बरोबर. मी आता फॉर्म्युला पुट करतो एन ऑफ एच एल म्हणजे जर इफिशियन्सी, मग हे काय आलं 0.5 इंटू 10⁻³ इंटू के व्ही ए इंटू पी. बरं ना, फॉर्म्युला मी बरोबर लिहिलेला आहे. तरी आता
खाली परत टाकतो 0.5 इंटू 10⁻³ इंटू KVA इंटू PF आणि याला प्लस परत PI प्लस PCU HL इंटू 100. मग आता मी व्हॅल्यू पुट करतो. बघा आता 0.5 इंटू 10⁻³ KVA हे किती आला KVA आपला 80 बरोबर ना. 80 इंटू पॉवर फॅक्टर काय 1 बरोबर. आता खाली 0.5 इंटू 10⁻³ इंटू 80 इंटू 1 बरोबर आणि प्लस PI किती आपला PI पॉवर जो की आयरन लॉसेस 800 प्लस हा 400 300 इंटू 100. याचा आन्सर काय आला आपल्याकडं 97.32% जे की इफिशियन्सी ऑफ हाफ लोड हे आले. खूप इझी न्यूमेरिकल याच्यावर ट्रान्सफॉर्मरवर. आता जर पेपरला आले तर पेपरला न्यूमेरिकल याच्यावर उद्या येणारच आहे. तुम्ही अटेंड करताना फर्स्ट आहे ना हे न्यूमेरिकल अटेंड करा, हा युनिट अटेंड करा, जेणेकरून याला टाईम कमी लागन याला आणि न्यूमेरिकल पण इतक्यात सॉल्व होतील आणि तुमचे आउट ऑफ मार्क्स याला मिळून जातील. तर अशा पद्धतीने मी तर तुम्हाला 3 न्यूमेरिकल सोडून दिलेले जे की खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आता आपण जे न्यूमेरिकल बघितले तुम्ही ते व्यवस्थित करा. काही अडचण असले तर तुम्ही विचारू शकतात. आधी हे फॉर्म्युले तुम्हाला मी फॉर्म्युले दाखवले, यावर फॉर्म्युले ते असे विचारले. ते फॉर्म्युले फक्त तुम्हाला वरच्या ही टर्म लर्न करायची आणि ही टर्म आणि तीच खाली परत प्लस करायची PI प्लस PCU काय असेल ते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हे न्यूमेरिकल इझी त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि जे बॅकलॉगचे तुमचे मित्र आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण हे ट्रान्सफॉर्मरचे न्यूमेरिकल इझी आहे सगळ्या न्यूमेरिकलपेक्षा आणि त्यांना फायदा होईल बॅकलॉगचे पेपर काढण्यासाठी. तर तुम्ही हा लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.